नमस्कार, शुभ सकाळ। आज गौरींचं आवाहन आहे, गौरी येणार आहे। सगळी धावपळ आहे, गौरी येणार आहेत। हे बघा कलर बघा, मी मुद्दाम उजेडात आणलं। हे बघा कलर बघा असा ब्राऊन। मी आता ड्रायफ्रूट पण टाकले, थोडेसे रोस्ट होतील ना। असा अगदी कलर एकदम असं जरा ब्राऊन होत आला की आपला शिरा भाजून जाईल। बघा केळं ड्रायफ्रूट सगळं छान टाकले। आपला ब्राऊन असा रवा भाजून झालाय। अर्धी वाटी रवा होतो। आपण 1 वाटी पाणी आणि दूध छान उकळून घालायचं। नरमसूत रवा छान होतो प्रसादीचा। राहिलेलं मिक्स केलं आहे, तर उडतं ना। एवढा रवा घेतला होता ना, दाखवते तुम्हाला। तर एवढीच साखर, छान मिक्स करायचे। आपला रवा मऊ होऊन जाईल। आपला शिरा तयार। आता फ्लावर बटाट्याची भाजी बनवते, कांद्यात घालून बनवते। कारण आता संध्याकाळी परत जेवण आहेच ना गौरीचं, तर मग सुकीच भाजी बनवते। फ्लावर बटाटा, शिरा, आमटी भात असं आज जेवण आहे। आता हे बघा, ह्या पाल्याची भाजी वगैरे माझी जाऊबाई साफ करते। त्या आजी आल्यात मदतीला। त्या कोबी बघा कशा कापतायत, धारदार ग्लास घेऊन ना असं कापतायत। मी पहिल्यांदाच बघितलं। मी म्हटलं कोबी कापताय ना, तर मला म्हणाले ग्लास दे। ते ह्या अशा कोबी कापतायत। नवीनच पद्धत आहे ना, म्हणजे मी तरी पहिल्यांदाच बघितली भाजी। त्यानंतर आता हे वाल आहेत, वालाची वाल, कडवे, पावटे। पण हे आहे माझे कडवे आहेत। याच्यात प्रकार असतात, वाल, कडवे, पावटे। हा माझे कडवे आहेत। आणि इकडे तेल ठेवले। आता आलं लसूण आपल्या कोकणी मसाल्यामध्ये घातलेलं पण आहे, आणि मी थोडं वरून घालणार पण आहे। आधी तिखट घालते, याच्यावरती छानपैकी हिंग घालायचं। तेल बघा, कारण माझं हे 15 लोकांसाठी आहे। बघा हे एवढे वाल 15 लोकांसाठी। इकडे कोबी कापून ठेवलाय, पाल्याची भाजी। आता लाल तिखट, हळद आणि आलं लसूण टाकायचं फोडणीला, आणि त्यात वाल घालायचे। वाल छान परतवले की आपला कोकणी मसाला घालायचा। तो घालू नये, बटाटा घालायचा, हवाय तर घालायचा, नाही तर नाही घालायचा। आणि मस्त परतवायचे। परतून झाले की आपला कोकणी मसाला घालायचा। कोकणी मसाला म्हणजे कांद्या खोबऱ्याचा मसाला। कांदा, खोबरा, आलं, लसूण। तुम्हाला कोकणी मसाला काय आहे ते माझ्या कुठल्याही व्हिडिओमध्ये मागच्या कळेल। हळद वगैरे सगळं घातलं। आता सगळं फ्राय छान केलं की गरम पाणी घालायचं। झालं। हे वालाचं बिरडं म्हणतात गावाला, गौरीला हे असं करतात। आता टोमॅटो टाकलं, मीठ टाकायचं। चांगले मोठाले 3 टोमॅटो घेतले, हे मीठ घालायचं की झालं आपला बिरडं तयार। हे चांगलं 15-16 लोकांसाठी, अगदी काय 20 लोक पण जेवतील। हा ना, असं गरम पाणी घालायचं। आता ह्या मुली गौरी आणायला गेल्या, तिकडे मग देवळात नाचतात वगैरे।
गौरीला सजवतात वगैरे, नाचतात. या अशा गौरी तिकडे सजवून ठेवतात सुपामध्ये. आमच्या गौरी सुपात आणतात आणि सजवून तिथे देवळात नाचतात वगैरे आणि मग गौरी घेऊन येतात. आता ह्या गौरी घेऊन आली. सगळ्या मग एकत्र गौरी निघतात, आपल्या आपल्या घरी जातात. आणि मग आम्ही ते सुपात आणतो ना गवर. नाही त्याला त्याचं काय नाही, मस्त बसलंय, सजवतो. एकदम भारी बसलाय. खुर्ची असते हाताची. निऱ्या करून मुखवट्यामध्ये भरायच्या आणि मग वरती दागिने घालायचे. आणि हाताला असे चिरडे असतात ना, चिरडे बोलतात, ते लावायचे. डोळे तपासायला परवडले. दोघांनी एकदम फिरकून टाकले आहेत. 6,000 काय 7,000 बोलला वाटतं का 6,000 काय झालं. सिरियस. हा बघा ना, तू माझा पंक्तीत बसलाय जेवायला. नाही थांब ना, तू घेऊन घे, सगळ्यांना मग मी जेवण जेवते. वाढले. अशी आमची गौराईबाई आली. खूप छान दिवस असतात ते. गौराईबाई बसली आमची. कसा वाटला व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.